नमस्कार, आपले पुन्हा स्वागत. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांसाठी 4 महत्वाचे शासन निर्णय जारी. निलंबित कर्मचाऱ्यांपासून सेवा पुनर्विलोकनापर्यंत मोठे निर्णय पहा या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 25/2026 रोजी विविध विभागाकडून 4 महत्वाचे शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामध्ये निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत पुनर्स्थापित करणे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे सेवा पुनर्विलोकन, संपात सहभागी कर्मचाऱ्यांचा अनुपस्थिती कालावधी नियमित करणे, तसेच राज्य सरकारी अधिकारी पदनिर्मितीचा समावेश आहे. गृह विभागाचा महत्वाचा निर्णय. मित्रांनो, गृह विभागामार्फत निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुन्हा सेवेत पुनर्स्थापित करण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. संबंधित प्रकरणाच्या अनुषंगाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कर्मचाऱ्यांना सेवेत परत घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आरोग्य विभाग सेवा पुनर्विलोकनाला मंजुरी. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट AS20 मधील अधिकाऱ्यांची वयाच्या 50-55 वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करण्यास मंजुरी दिली आहे. प्रशासकीय कार्यक्षमता आणि सेवेमधील गुणवत्ता तपासण्यासाठी हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. संपात सहभागी कर्मचाऱ्यांना दिलासा. मित्रांनो, सामान्य प्रशासन विभागाने बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र आणि राज्य सरकारी गट चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवरील प्रशासकीय अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. वित्त विभागाकडून नवीन पदनिर्मिती. मित्रांनो, वित्त विभागाने वस्तू व सेवा कर म्हणजे GST विभागाच्या स्थापनेवर राज्य कर अधिकारी गट ब राजपत्री संवर्गात एक अधिस्थ पद निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. विभागातील प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात जात आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.